प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. पहिली स्टेप आपली आहे, इन द बुक्स ऑफ सुषमा मेमोरियल हॉस्पिटल बॅलन्स शीट ऍज ऑन द डेट लिहिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर टाकलाय, पेज नंबर लिहिलेला आहे. ही बेसिक सगळं करून झालंय. मी पहिली वर्किंग नोट बनवलेली आहे, ओपनिंग बॅलन्स शीट ऍज ऑन 1 एप्रिल 2019. आपल्याला जे टेबल दिलेलं आहे त्या टेबल मधल्या सगळ्या फिगर्स मी इथे टाकलेल्या आहेत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 9,000, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 8,000 लायबिलिटीला जाणार आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग ऍसेट 13 lakhs, इन्व्हेस्टमेंट्स 2 lakhs ऍसेट. त्याच्यानंतर कॅपिटल फंड 10,13,000, बिल्डिंग फंड 5 lakhs आणि रिसीट पेमेंटचा ओपनिंग बॅलन्स कॅश इन हँड 12,000. सो ओपनिंग बॅलन्स शीट टॅली झाली. ही टॅली झालेली जी बॅलन्स शीट आहे ती आधी आपण करंट इयर मध्ये पोस्ट करून घेऊयात. ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनर कॉलम मध्ये लिहूयात. लायबिलिटी पासून सुरुवात करू. कॅपिटल फंड नेहमीच इनर कॉलम मध्ये लिहितो आपण. सो कॅपिटल फंड 10,13,000 इनर कॉलम फिगर. बिल्डिंग फंड, कॅपिटल फंडला थोडीशी जागा सोडायची आणि मग लिहायचंय बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड सुद्धा इनर कॉलम मध्ये आहे, त्याला ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ऍडव्हान्स, बिल्डिंग फंडला 2 ओळी सोडा आणि मग लिहा खालती सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ही सुद्धा फिगर इनर कॉलम मध्येच असते. हे सगळं पोस्टिंग झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे काय ते. बिल्डिंग ऍसेट आहे, त्याला काही ऍडजस्टमेंट नाहीये आपली ऍडिशनची. सो आउटर कॉलम फिगर 13 lakhs. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स, मध्ये मी थोडीशी जागा सोडतीये आणि खालती लिहितीये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स. फायनान्शियल इयर आधीच हे 19-20 आहे, म्हणजे 18-19 आहे. ही 1 एप्रिल 19 ची आहे. याच्या प्रिव्हियस इयर काय 18-19. 18-19 मधले जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कॅरी फॉरवर्ड झालेले म्हणून मी फायनान्शियल इयर लिहिलेलं आहे आणि फिगर लिहिली आहे 9,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स, बिल्डिंगच्या खालती फर्निचर येणार आहे, तिथे मी 1-2-3 ओळी सोडतीये आणि मग लिहिते इन्व्हेस्टमेंट्स आउटर कॉलम 2 lakhs. त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड, जे आता आपण लिहिणार नाही आहोत, रिसीट पेमेंट करू त्यावेळेला लिहू. ठीक आहे. आता आपल्याला रिसीट पेमेंटचं पोस्टिंग करायला घ्यायचं आहे. या ज्या इनर कॉलमच्या फिगर्स आहेत त्याचं काय करायचं मी सबस्क्रिप्शन आलं की मग सांगेन तुम्हाला. पोस्टिंग करायला घेऊयात. रिसीट पेमेंट ओपनिंग बॅलन्स आपण पोस्ट करत नाही. सबस्क्रिप्शन्स 1,03,000 आपण चेंज केली फिगर. सो बाय सबस्क्रिप्शन्स 1,00,300 इनर कॉलम फिगर आहे. ऍडजस्टमेंटच्या वेळेला मी सगळं सांगणार आहे, आधी पोस्टिंग करून घेऊयात. एंट्रन्स फीज रेव्हेन्यू आहेत. सबस्क्रिप्शनला जवळपास 6 ते 7 ओळी सोडायच्या आहेत आणि मग लिहायचं आहे बाय एंट्रन्स फीज. ब्रॅकेटमध्ये रेव्हेन्यू लिहिलेलं आहे म्हणजे इन्कम आहे पूर्ण ते 1,700. त्याच्यानंतर आहे लाईफ मेंबरशिप फीज, अगेन रेव्हेन्यू लिहिलेला आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये काही नाहीये की त्याचं कितीतरी पर्सेंटेज कॅपिटलाइज केलंय वगैरे असं. सो ती सुद्धा फिगर आपल्याला रेव्हेन्यू म्हणजे इन्कमलाच घ्यायची आहे 18,000. सेल ऑफ ओल्ड न्यूज पेपर, स्क्रॅप सेल करतो ना आपण, रद्दी विकतो. सेल ऑफ न्यूज पेपर अमाऊंट किती आहे 500. डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड, स्पेसिफिक डोनेशन बिल्डिंग फंडला ऍड करायचे. ऍड डोनेशन्स ड्युरिंग द इयर 1,50,000 अमाऊंट आहे. ओरिजिनली 5 lakhs होते, त्याच्यात 1,50,000 ऍड करून 7,50,000 आउटर कॉलम मध्ये आले. रिसीट साइड पोस्ट करून झालीये. पेमेंट करूया. फर्निचर 27,000, बिल्डिंगच्या खालती लिहिते मी फर्निचर आउटर कॉलम फिगर 27,000. इथे कुठेही डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट नाहीये दिलेली आणि फर्निचर ही ऍसेट आहे, ड्युरिंग द इयर ऍसेट परचेस केली आहे. मेडिसिन्स, मेडिसिन्स हा एक्सपेंडिचर आहे. सो 2 मेडिसिन्स 7,000. त्याच्यानंतर आहे ऑनररियम टू डॉक्टर्स 80,000 एक्सपेंडिचर आहे हा. ऑनररियम म्हणजे काय जे हॉस्पिटल आहेत ना, हॉस्पिटलमध्ये जेव्हा व्हिजिटिंग डॉक्टर्स येतात
तेव्हा त्यांना जी फी पे केली जाते त्याला ऑनररियम म्हणतात. त्याच्यानंतर आहे सॅलरी टू स्टाफ 15,000 टू सॅलरी टू स्टाफ 15,000. मेन ह्यातली सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट असल्यामुळे बाकीच्या ऍडजस्टमेंट त्यांनी जास्त दिलेल्या नाहीयेत. जनरल एक्सपेन्सेस 8,000 नुसतंच पोस्टिंग आहे 8,000. त्याच्यानंतर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ही ऍसेट आहे. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट ही एका काय म्हणतात हॉस्पिटलसाठी ऍसेट आहे 80,000. सो ऍसेट मध्ये लिहायचंय. फिक्स डिपॉझिट सॉरी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट 60,000 आहे. फिक्स डिपॉझिट 80,000 आहे. फिक्स डिपॉझिट 80,000. इन्व्हेस्टमेंटचं तिथे खालती लिहिलंय मी. आता इथे ब्रॅकेटमध्ये त्यांनी दिलंय की ते 31 मार्चला घेतलंय म्हणून, पण ऍडजस्टमेंट मध्ये त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किंवा 10% फिक्स डिपॉझिट्स वगैरे असं काही दिलेलं नाहीये. इम्प्लाइड ऍडजस्टमेंट कुठलीच नाहीये. सो आपल्याला काहीच करायचं नाही, नुसतंच फिक्स डिपॉझिट आणि अमाऊंट लिहून मोकळं व्हायचंय. सो 80,000 ही आपली फिक्स डिपॉझिटची अमाऊंट आहे आणि क्लोजिंग कॅश इन हँड 5,500. सो इथे मी कॅश इन हँड 5,500 अशी अमाऊंट लिहून टाकली आहे कारण ती क्लोजिंगला दिसते. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट नंतर करूया. पोस्टिंग झालंय, आता ऍडजस्टमेंट करायला घेऊयात. ऍडजस्टमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत. मी काय सांगते ते नीट ऐका आणि त्याच्याप्रमाणे ऍडजस्टमेंट करा. नाही कळलं तर परत एकदा मागे जाऊन पुन्हा एकदा बघा मी काय काय सांगितलेलं आणि मगच ऍडजस्टमेंट करा. मी सांगते त्याप्रमाणे डिरेक्टली लिहून घेऊ नका, समजून घ्या आणि मग ऍडजस्टमेंट करा. ऍडजस्टमेंट्सला सुरुवात करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा ऍडजस्टमेंट्स कोणत्या करणार आहोत? सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनच्या ओपनिंग बॅलन्स शीट मधल्या ज्या ऍडजस्टमेंट्स होत्या त्या आपण आधी करणार आहोत, मग आपण क्लोजिंगचे ऍडजस्टमेंट्स करूया. ठीक आहे, स्टेप वाईज जा म्हणजे चुकणार नाही. सगळ्यात पहिलं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. मी तुम्हाला सांगितलेलं होतं जर ओपनिंग बॅलन्स शीटला प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आले तर करंट इयर मध्ये इमिजिएटली ते लायबिलिटी मधनं कमी करायचे आणि इन्कमला ऍड करायचे, कारण ते करंट इयरचं इन्कम आहे. ही इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे. असं कुठेही तुम्हाला दिलेलं नसतं की जे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहेत ते तुम्ही आता इन्कमला ऍड करा, असं कुठेही दिलेलं नसतं. तुम्हाला हे कळायला पाहिजे की सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स जर आलं तर ते डिरेक्टली मायनस करायचं आणि इन्कमला ऍड करायचं. सो इथे आपण लेस करणार आहोत फॉर फायनान्शियल इयर 1920 8,000. इथेच मी नील लिहिते की समजा पुढची ऍडजस्टमेंट असेल तर त्याला ऍड करता येईल. ही 1920 ची आहे जी सबस्क्रिप्शनच्या इन्कमला ऍड होणार आहे. प्री रिसिव्ड इन फायनान्शियल इयर 18-19. मागचं जे वर्ष होतं प्रिव्हियस इयर मध्ये करंट इयरचं रिसिव्ह झालं म्हणून इथे वर्डिंग काय वापरलंय मी की सबस्क्रिप्शन करंट इयरचं विच वॉज प्री रिसिव्ड इन 18-19 हे ऍड करायचं आहे 8,000. झालं. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 18-19 जे मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग जे करंट इयर मध्ये रिसिव्ह झालं, कळतंय का? आपल्याला ऍडजस्टमेंट कशाची करायची आहे? मागच्या वर्षीचे जे आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे करंट इयर मध्ये 1,03,000 मिळाले त्याच्यात इन्क्लुडेड आहे. असं मी का ऍझ्युम केलं? कारण क्लोजिंगची फिगर त्यांनी वेगळी दिलेली आहे करंट इयरची म्हणून. याचाच अर्थ जो ओपनिंगचं आउटस्टँडिंग होतं ते करंट इयर मध्ये रिसिव्ह झालं. याचा अर्थ हे जे करंट इयरचे 1,03,000 आहेत त्यामध्ये प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड आहे. आपण काय करतो, जी टोटल अमाऊंट असते सबस्क्रिप्शनची ती आपण इनर कॉलमला घेतो आणि मग प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयर कट करून टाकायचे आणि प्रिव्हियस इयर मध्ये जर करंट इयरचं रिसिव्ह असेल तर ते ऍड करायचं, जे आपण ऑलरेडी केलंय. आणि प्रिव्हियस इयरचं आता कट करायचंय आपल्याला. कट करायचं म्हणजे काय करायचं? लेस रिसिव्ड फॉर फायनान्शियल इयर 18-19. 18-19चं रिसिव्ड म्हणजे फॉर द इयर 18-19 रिसिव्ड इन 19-20 ते लेस करायचंय. इथून पण लेस करूयात. लेस रिसिव्ड इन फायनान्शियल इयर 19-20. वर्डिंग्स काय वापरायची? लॉजिकल आहे. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये ती जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयरचं होतं विच इज रिसिव्ड इन करंट इयर असं मी लिहिलं. -9,000 म्हणजे हे नील झालं
आणि हे जे करंट इयर मध्ये रिसीव्ह झालं, राईट इफेक्ट, इकडून लेस केलं, इथूनही लेस करायचं. करंट इयर मध्ये जे रिसीव्ड झालं त्यात प्रिव्हियस इयरचा पार्ट किती आहे, 9000. सो हे 9000 लेस करायचे. मी इथे एक सब टोटल घेते, हे ऍड करून 108,300 आणि हे लेस करून किती झाले, 99,300. ऍड लेस नीट करा. प्रिव्हियस इयरचे प्री रिसीव्ड ऍड करायचे, करंट इयर मध्ये प्रिव्हियस इयरचे जे मिळाले ते लेस करायचे, कट करायचे. सो ओपनिंग बॅलन्स शीटच्या 2 फिगर्स आपल्या ऍडजस्ट करून झाल्या. आता आपल्याला क्लोजिंग बॅलन्सेस मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती दिली आहेत, 10,000 दिलेली आहेत. आता आपले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन नील झालेत आणि आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये 10,000 क्रिएट करायचे. याचाच अर्थ काय होतो की करंट इयर जे आहे 1920 त्या इयर मधले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे 10,000 आहेत. मी काय केलं, डिरेक्टली आउटर कॉलम मध्ये आधी 10,000 दिले, कारण त्यांनी बॅलन्स शीट जी दिलेली आहे क्लोजिंगची त्याच्यामध्ये 10,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन घ्या असं दिलंय. सो आउटर कॉलम मध्ये 10,000 आले. याचाच अर्थ आउटस्टँडिंग फॉर फायनान्शियल इयर 1920 जे करंट इयर आहे ते आहे 10,000. कळलं, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मध्येच लिहितोय आपण. सो ऍड 10,000 करून आउटर कॉलम मध्ये 10,000 फिगर आली. सेकंड इफेक्ट द्यायला पाहिजे, राईट इफेक्ट आहे. करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे जे ऑलरेडी रिसीव्ह झालेलं नाहीये. सो रिसीट मध्ये किंवा इन्कम मध्ये ते ऍड करायला पाहिजे. सो ऍड आउटस्टँडिंग कुठल्या इयर साठी, फॉर फायनान्शियल इयर 1920 10,000 ऍड केले म्हणजे 109,300 आले. करेक्ट. ही जी फिगर आपण 10,000 ऍड केली, राईट इफेक्ट तिकडे ऍड केलं, इकडे पण ऍड केलं. करंट इयरच्या इन्कम मध्ये ऍड केलं बट नॉट येट रिसीव्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर 6,000 सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स प्रिव्हियस इयरचे आपण ऍडजस्टमेंट करून टाकले आणि फॉर फायनान्शियल इयर 1920 नेक्स्ट इयरचे आता मिळालेत. सो प्री रिसीव्ड फॉर नेक्स्ट फायनान्शियल इयर विच इज 2021 ते पैसे आत्ताच मिळाले. किती, 6,000. सो आउटर कॉलम फिगर त्यांनी दिलेली किती आहे, 6,000 आहे, विच इज प्री रिसीव्ड फॉर नेक्स्ट फायनान्शियल इयर. मग आपण इथे वर्डिंग काय लिहिलंय की सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स फॉर फायनान्शियल इयर 2021 ऍड केले, 6,000 झाले. ही लायबिलिटी आहे, कारण हे जे 1,03,000 मिळाले करंट इयर मध्ये टोटल सबस्क्रिप्शन मिळाली, विच इन्क्लुडेड सबस्क्रिप्शन फॉर द नेक्स्ट फायनान्शियल इयर बट विच इज नॉट इन्कम फॉर करंट इयर. जरी रिसीट झाली तरी इन्कम एका करंट इयरचं नाही. सो करंट इयरच्या इन्कम मधनं ते लेस व्हायला पाहिजे. आपण काय म्हणतो, फक्त करंट इयरचं सबस्क्रिप्शन ठेवा, प्रिव्हियस इयरचं आणि नेक्स्ट इयरचं रिसीव्ड कट ऑफ करा. प्रिव्हियस इयरचं करंट इयर मध्ये रिसीव्ह झालं, कट ऑफ केलं. नेक्स्ट इयरचं करंट इयरचं रिसीव्ह झालं, कट ऑफ केलं. ठीक आहे. सो ते आपल्याला लेस करायचंय. प्री रिसीव्ड फॉर 2021 ती अमाऊंट किती आहे, 6,000. ही लेस केल्यानंतर 103,300 आउटर कॉलम मध्ये आले. कळलंय का, सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट नक्की कळली. 4 ऍडजस्टमेंट केल्या, 2 ओपनिंगच्या 2 क्लोजिंगच्या. आउटस्टँडिंगची ओपनिंगची, प्री रिसीव्ड ओपनिंगची, क्लोजिंग आउटस्टँडिंग, क्लोजिंग प्री रिसीव्ड. एक्झॅक्टली अपोजिट इफेक्ट होते. ते इफेक्ट कसे द्यायचे ते लॉजिकली त्या वेळेला मी सांगितलेले त्याप्रमाणे करायचे. सो आउटर कॉलम फिगर किती आली, 103,300. नेक्स्ट बिल्डिंग 13 लाखचं 13 लाखच राहिलेलं आहे म्हणून आपण तसंच ठेवलंय. नंतर इन्व्हेस्टमेंट 2 लाखच्या 2 लाखच राहिले आहेत म्हणून आपण तसंच ठेवलंय आणि फिक्स डिपॉझिट सेपरेट लिहिलंय 80,000. आता कॅपिटल फंड आणि बिल्डिंग फंडच्या फिगर्स माहिती नाहीये, त्यातली बिल्डिंग फंडची आपली डिराईव्ह झालेली आहे, कॅपिटल फंडची डिराईव्ह व्हायचे. ऍडजस्टमेंट्स इतर कोणत्याही दिलेल्या नाहीयेत, इम्प्लाइड ऍडजस्टमेंट्स पण नाहीयेत. आपण आता इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्स करून इकडे ट्रान्सफर करून बॅलन्स शीट पण टॅली करून घेऊया. सरप्लस आलेला आहे. इन्कमची टोटल 1,23,500. सरप्लसची डिफरन्शियल अमाऊंट आली 13,500 स्टार मार्क.
टू सरप्लस ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. सरप्लस आहे म्हणून ऍड झालंय कॅपिटल फंड मध्ये. सरप्लस फॉर करंट इयर 1920 13,500. टोटल कॅपिटल फंड आलं 10,26,500. बॅलन्स शीट टॅली झाली 16,82,500 ला. कळतंय का? याच्यातले ऍडजस्टमेंट लक्षात आले आहेत का? पुन्हा पुन्हा एकदा बघा, एकदा कशा ऍडजस्टमेंट केल्या आहेत आणि मगच तुमचं लॉजिक क्लिअर झालं की मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्या. ठीक आहे. मी आता एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. नॉट फॉर प्रॉफिट अगदी सोपं आहे. तुम्ही सारखी सारखी प्रॅक्टिस केल्यानंतर येणार आहे. कंपल्सरी प्रॉब्लेम असतो पेपरमध्ये. सो हातचे मार्क घालवू नका. प्रॅक्टिस करा, येणार आहे तुम्हाला, सगळं सॉल्व्ह करायला येणार आहे. अजिबात प्रॉब्लेम म्हणजे टेन्शन घ्यायचं नाहीये. काहीही कुठेही अडलं ना तर प्लीज मला कमेंटमध्ये विचारा. मी त्या वेळेला तुमचे प्रॉब्लेम्स अगदी क्लिअर करून टाकीन. म्हणजे तेव्हाच ते डोक्यात बसेल तुमच्या. तो प्रॉब्लेम डोक्यात घेऊन पुढे जायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.